बऱ्याच क्रिएटिव्ह कट्ट्यामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण हलवाई स्टाईल चंद्रकला बघणार आहोत. ही चंद्रकला दिसायलाही सुंदर आणि बनवायलाही सोपी आहे. चला तर मग यासाठी सर्वात पहिले 1 वाटी मैदा, चिमूटभर बेकिंग सोडा व मीठ, चार ते 5 चम्मच तूप, हे मिक्स करून घेऊया. गरजेनुसार पाणी टाकून ह्याची कणिक मळून घेऊया. ही कणिक जास्त पातळही नाही घट्टही नाही, अशा पद्धतीने ही कणिक मळून घेऊया. 10 मिनिटे याला झाकून ठेवूया. स्टफिंग साठी लागणारे साहित्य बघूया. पावशर खवा, अर्धा वाटी पिठी साखर, मनुके, इलायची पावडर, बारीक कट केलेले काजू व बदाम आणि तूप. सर्वात पहिले कढईत 2 चम्मच तूप टाकून घेऊया. ड्राय फ्रुट्स 2 मिनिटं परतून घेऊया. यात खवा टाकूया. या खव्याला तूप सुटेपर्यंत परतून घेऊया. खवा सॉफ्ट झालेला आहे, त्यात आता इलायची पावडर आणि मनुके टाकूया. याला परत 2 ते 3 मिनिटं परतून घेऊया. तर स्टफिंग रेडी आहे. आता ही थंड करून घेऊया. थंड होईपर्यंत चाचणी करून घेऊया. कढईत 1 वाटी साखर टाकावी आणि 1 वाटीला 1.5 वाटी पाणी टाकावे. साखर विरघळेपर्यंत गॅसची फ्लेम फुल ठेवूया. साखर विरघळल्यास यात अर्धा टीस्पून केशरी रंग टाकूया. केशरी कलर टाकल्यामुळे चंद्रकलेचा कलर आणखी उठून दिसतो. एक तारी पाक झाला की पाक तयार आहे. खव्याची स्टफिंग थंड झालेली आहे. खवा गोड असल्यामुळे आपल्या चवीनुसार पिठी साखर टाकावी. मी 4 चम्मच पिठी साखर टाकलेली आहे. तर ह्याला मिक्स करून घेऊया. तर हे मिक्स झालेलं आहे. तर चंद्रकला करायला घेऊया. कणिक परत एकदा मळून घेतेय. कणकेचा एक गोळा घेऊन ह्याची मोठी पोळी लाटून घेऊया
अशाच माझ्या नवनवीन रेसिपीज जर तुम्हाला बघायच्या असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला बघायला भेटतील. पातळ पोळी लाटलेली आहे. आता वाटीच्या साहाय्याने ह्याला कट करून घेऊया. मी परत एकदा याला साईडने लाटून घेतेय. आता यात ह्या छोट्या पुरीवर ही स्टफिंग भरून घेऊया. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ह्याच्या काठांवरती पाणी लावून घेऊया. दुसरी पुरी ठेवून या दोन्हीस चिटकून घेऊया. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे काठाने मुरड घालून घेऊया. मुरड घालायची ही खूप सोपी पद्धत आहे. एक अंगठा बाजूला घेऊन एका अंगठ्याने प्रेस करावे. जितकी बारीक मुरड घालता तितकी चंद्रकला उठून दिसेल. बघा चंद्रकला किती उठून दिसतीये मुरड घातल्यामुळे. परत एकदा बघूया चंद्रकला कशी करायची आहे. व्हिडिओमध्ये नीट बघा बोटाच्या साहाय्याने मी कशी प्रेस करतीये. आता अशाच प्रकारे सर्व चंद्रकला बनवून घेऊया. कढईत तेल हलकसं गरम झालेलं आहे. आता ह्या चंद्रकला तेलात सोडूया. मंद आचेवर चंद्रकला दोन्ही साइडनं तळून घेऊया. गोल्डन ब्राउन झालेली आहे, काढून घेऊया. पाक थंड झालेला आहे. चंद्रकला ह्या पाकात डीप करूया. पाच ते 10 मिनिटं अशाच पाकात ठेवूया. साईडला बाकीच्या चंद्रकला तळून घेऊया. पाकात मस्त भिजलेला आहे चंद्रकला. चंद्रकला आता सर्व करूया. बारीक कट केलेल्या पिस्त्याने याला गार्निश करून घेऊया. बघा चंद्रकला अतिशय खस्ता झालेली आहे. एन्जॉय.